जरी कॉन्ट्रॅक्ट संपलं, उद्या आग लागली आणि लोकांना इजा झाली, तुम्ही ते सांगत बघता की आम्ही सीपीडीला पाठवणार. आम्हाला काय करायचंय? हे खरं म्हणजे फेब्रुवारीला संपणार आहे, तर तुमचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या ह्याच्यात जायला पाहिजे होतं. का ना गेलं? काय काय येतं? सगळं येतं. इलेक्ट्रिक येतं, टायर येतं, सगळं येतं. हे गाणं दिसलं? हां, मला पत्रव्यवहार दाखवा. आणि जरी कॉन्ट्रॅक्ट संपलं, उद्या आग लागली आणि लोकांना इजा झाली, तर तुम्ही ते सांगत बघता की आम्ही सीपीडीला पाठवणार. आम्हाला काय करायचंय? हे खरं म्हणजे फेब्रुवारीला संपणार आहे, तर तुमचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या ह्याच्यात जायला पाहिजे होतं. का ना गेलं? अधिकारी, नगरसेवक नाही, सगळे बोकाळले. शिस्त नाही. मला आत्ता तुम्ही कागदपत्र दाखवायची तुमची, कसा पत्रव्यवहार केलाय, काय केलाय आणि कुठलंही का एक्सपायरी. मॅडम, आपण डॉक्टर आहोत, मी स्टाफ म्हणून काम केलंय. मला सांगा, आपला कुठलाही इंजेक्शन असेल, टॅबलेट असतील किंवा ओटी मध्ये लागणार आपण 4 महिने आधी इंडियन टाकतो ह्याची एक्सपायरी बघून 4 महिने आधी इंडियन टाकतो ना, टाकत असतो की नाही. असल्या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये लोकांचा जीव लोकांचा काय तुमचाही जाऊ शकतो. आम्ही लोकांसाठी तर पण तुमच्यासाठी पण आहोत, तुमचाही जाऊ शकतो. ज्या गोष्टीमध्ये पटकन काम झालं पाहिजे असतं, एक काम तुम्हाला ह्या 4 वर्षात सगळ्या शिस्ता बिघडल्या. आपल्याकडे आधीपासूनचं वर्किंग मी सांगते. जर फेब्रुवारीची एक्सपायरी आहे, तर आपण ती एक्सपायरी अपेक्षित धरून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पत्रव्यवहार करून, पाठपुरावा करून कुठे लागली प्राथमिक आहे. तर आपण प्राथमिकला वापरतो आणि जर प्राथमिक वर्किंग नाही झालं, आणि इथे प्रत्येक जीवाशी आपण आहोत. तुम्ही पण आहात, तुमचीही काळजी वाटते. त्यामुळे ह्या गोष्टी छोट्या जरी असल्या, या फार मोठ्या आहेत. लक्ष दे. मग तुमचं MND डिपार्टमेंट करतो काय आहे, याच्यावरती चीफ कोण आहे ते मला सांगा. प्रमुख कोण आहे? मिसेस आता फिरतात की नाही, बघतात की नाही, त्यांच्या अंडर दुसरं कोण?